विद्यार्थी मित्रो नमस्ते. आपण इयत्ता 11वी सायकोलॉजी यामधील पहिला जो टॉपिक आहे मानसशास्त्राची कथा, ज्याला आपण स्टोरी ऑफ सायकोलॉजी असं म्हणतो आहे, या टॉपिकचा आपण अभ्यास करतो आहे गेली काही लेक्चरमध्ये. गेल्या लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री ऑफ सायकोलॉजी किंवा ज्याला आपण मानसशास्त्राचा इतिहास किंवा पूर्वेतिहास असं म्हटलेलं आहे, या घटकाचा आपण अभ्यास केलेला होता, ज्यामध्ये मानसशास्त्राच्या कालावधीनुसार कशा व्याख्या बदलत गेल्या त्याविषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मानसशास्त्राची पहिली डेफिनेशन ग्रीक वर्णमालेतील 23वे जे अक्षर आहे, या 23व्या अक्षराच्या सिम्बॉलवरून मानसशास्त्राला PSI यावरून मानसशास्त्र PSI या शब्दाचा अर्थ आत्मा किंवा मन असा घेण्यात आला आणि त्यावरून मानसशास्त्राची जी पहिली डेफिनेशन आहे, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र होय, ही सायकोलॉजी इज दी सायन्स ऑफ सोल, ही डेफिनेशनसुद्धा कशा पद्धतीनं कालबाह्य झाली याविषयी आपण गेल्या लेक्चरमध्ये माहिती मिळवलेली आहे. कारण मानसशास्त्र हे अमूर्त गोष्टींवरती अभ्यास करत नाही आहे. त्याचबरोबर दुसरी डेफिनेशन तयार करण्यात आली, मानसशास्त्र हे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, सायकोलॉजी इज दी सायन्स ऑफ माइंड. पण ही सुद्धा डेफिनेशन काळाच्या ओघामध्ये नाहीशी झाली, कारण आत्मा ज्याप्रमाणे अमूर्त आहे, अदृश्य आहे, त्याचप्रमाणे मनसुद्धा अमूर्त आहे, अदृश्य आहे. त्यामुळे मनावरती सुद्धा आपल्याला अभ्यास करता येत नाही आहे, त्यामुळे मन हा सुद्धा मानसशास्त्राचा अभ्यास विषय होऊ शकला नाही आहे. त्यानंतर पुढे 1879मध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनीतील लिप्झिग या विश्वविद्यालयामध्ये विल्यम वुंड या मानसशास्त्रज्ञाने सुरू केली. त्यामुळे विल्यम वुंडला मानसशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. तर त्यांनी ही प्रयोगशाळा सुरू केल्यानंतर मानसशास्त्राला स्वतंत्र शास्त्र म्हणून दर्जा प्राप्त झाला आणि मानसशास्त्राचा अभ्यास विषय हा बोधात्मक अनुभव हा बनला. आणि त्याद्वारे मग तिसरी डेफिनेशन तयार करण्यात आली, मानसशास्त्र हे बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, सायकोलॉजी इज दी सायन्स ऑफ कॉन्शियस. पण या व्याख्येवरती पुन्हा काही संशोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड या ऑस्ट्रियन मनोचिकित्सकाने मानसशास्त्र हे अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असं म्हटलं. डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांच्या मते मानवी संपूर्ण जे वर्तन असतं हे सगळं वर्तन बोधावस्थेत घडतं असं नाही आहे, तर बरंचसं वर्तन हे मानवाचं अबोधावस्थेमध्ये घडतं. या अबोधावस्थेमध्ये अनेक प्रकारच्या दमित इच्छा, आकांक्षा, वासना यांचा समावेश असतो आणि या अतृप्त इच्छा, आकांक्षा, वासना व्यक्तीला सतत निराश करतात. याच्यातून एक वर्तनामध्ये व्यक्तीच्या गुंतागुंत निर्माण होत असते. अशा पद्धतीचं विवेचन त्यांनी या मानसशास्त्र हे अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे या डेफिनेशनमधून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्याच्या पुढे जाऊन आज आपल्याला मानसशास्त्र हे वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे किंवा वर्तनाचा अभ्यास हा मानसशास्त्राचा विषय केव्हापासून सुरू झाला, मानसशास्त्र वर्तनाचा अभ्यास केव्हापासून करू लागलं, या घटकाचा आज आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. वर्तनाचा अभ्यास पाहत असताना वर्तन म्हणजे नेमकं काय हे आपल्याला पुढे अभ्यासायचंच आहे. परंतु मानसशास्त्राची डेफिनेशन आपल्याला जी आता पुढची 5वी डेफिनेशन जी आहे, आतापर्यंत 4 डेफिनेशन आपण पाहिल्या ज्या कालावधीनुसार बदलत गेल्या. सायकोलॉजी इज दी सायन्स ऑफ सोल, मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे. त्यानंतर मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र आहे, सायकोलॉजी इज दी सायन्स ऑफ माइंड. त्यानंतर तिसरी डेफिनेशन घेतलेली होती, सायकोलॉजी इज दी सायन्स ऑफ कॉन्शियस किंवा ज्याला आपण कॉन्शियसनेस असं म्हणतोय. मानसशास्त्र हे बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, ही व्याख्या कालबाह्य झाली. त्यानंतर मानसशास्त्राची पुढची व्याख्या सायकोलॉजी इज दी सायन्स ऑफ अनकॉन्शियस माइंड किंवा मानसशास्त्र हे अबोधावस्थेचा किंवा अबोध मनाचा अभ्यास करणारे शास्त्र होय, ही सुद्धा काळाच्या ओघामध्ये व्याख्या कालबाह्य झाली. त्यानंतर वर्तनवाद मानसशास्त्रामध्ये अस्तित्वात आला आणि मानसशास्त्राचा विषय अभ्यास विषय हा वर्तन हा बनला. जॉन बी वॉटसन या मानसशास्त्रज्ञाने वर्तनवाद दिला आणि तिथून पुढे मानसशास्त्राचा प्रवास वर्तनाच्या दिशेने सुरू झाला. आणि इथे मग मानसशास्त्राची एक आधुनिक व्याख्या तयार करण्यात आली, ती म्हणजे मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. बघा विद्यार्थी मित्र, मानसशास्त्राची व्याख्या आधुनिक व्याख्या आपण पाहतो आहे, मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र होय, किंवा मानवी वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास ज्या विषयामध्ये केला जातो त्याला मानसशास्त्र असं म्हटलं जातं. त्याचबरोबर अजून एक डेफिनेशन आपल्याला मानसशास्त्राची सांगता येईल, मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. ही जी व्याख्या आहे, मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास, मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, आत्म्याचा अभ्यास केला जात नाही ना, मनाचा अभ्यास केला जात नाही ना, बोधावस्थेचा अबोधावस्थेचा अभ्यास केला जात नाही. तर मानसशास्त्र हे मानव आणि मानवेतर जे प्राणी आहेत या प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करतं, बिहेवियर स्टडी केला जातो मानसशास्त्र. मानसशास्त्र आणि वर्तन हे शरीरातून घडतं, त्यासाठी शरीर हा बेस आहे.
आपलं जेव्हा एखादं वर्तन घडतं, कृती करतो आपण, तेव्हा त्याचं अधिष्ठान काय? शरीर आहे. मी तुम्हाला शिकवतो आहे, शिकवणं हे माझं वर्तन आहे. तुम्ही ऐकताय, मी जे काही बोलतो आहे ते तुम्ही लिसन करताय, म्हणजे ते सुद्धा तुमचं वर्तन झालं. ऐकणे, पाहणे, बोलणे, या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण करतो त्याला आपण बिहेवियर असं म्हणतो. प्रत्यक्ष आपण बिहेवियर म्हणजे काय ते आपण पुढे समजून घेणारच आहे. आता या व्याख्येमध्ये, या व्याख्येवरून जे काही 3 घटक इथे दिलेले आहेत ते 3 घटक आपल्याला समजून घ्यायचे आहे. त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो आहे वर्तन, किंवा ज्याला आपण बिहेवियर असं म्हणतो. आता वर्तन म्हणजे काय? वर्तनाची डेफिनेशन आपल्याला सांगता येईल की उद्दीपकाला व्यक्तीने दिलेली कोणतीही प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय. उद्दीपकाला व्यक्तीने दिलेली कोणतीही प्रतिक्रिया, कोणताही रिस्पॉन्स म्हणजे वर्तन. आता मी शिकवतोय आणि तुम्ही आता ऐकता आहात, म्हणजे मी जे शिकवतो आहे हा झाला स्टिम्युलस, उद्दीपक, आणि त्याला तुम्ही लिसन करणं, ही जी प्रतिक्रिया देता आहे हे झालं वर्तन. उद्दीपकाला व्यक्तीने दिलेली कोणतीही प्रतिक्रिया, मग ती करेक्ट रिस्पॉन्सेस असेल किंवा रॉंग रिस्पॉन्सेस असेल, तर त्याला आपण वर्तन असं म्हणतो. म्हणजे उद्दीपकाला व्यक्तीने दिलेली कोणतीही प्रतिक्रिया असते, ही प्रतिक्रिया याला आपण बिहेवियर किंवा वर्तन असं म्हणतो. आता दिवसभरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचं वर्तन आपल्याकडून घडत असतं, आणि हे सगळे वर्तन प्रकार जे आहेत, हे वर्तन प्रकार, प्रत्येकाचे वर्तन हे वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. उद्दीपक एकच असतो, काही वेळा उद्दीपक एकच असतो, पण त्याला प्रतिक्रिया मात्र, रिस्पॉन्सेस मात्र प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा देतो. उदाहरणार्थ, तुम्ही आता माझं लेक्चर ऐकत आहात, माझं लेक्चर ऐकल्यानंतर माझ्या लेक्चरला जो फीडबॅक आहे, तुमचा प्रतिसाद आहे, रिस्पॉन्सेस आहे, तर तो सगळेजण छानच असा देतील असं नाही आहे. सरांनी आज आपल्याला चांगलं शिकवलं असं म्हणतीलच असं नाही आहे. उद्दीपक एकच आहे, माझं शिकवणं हा उद्दीपक आहे. पण तुम्ही दिलेले फीडबॅक, वर्गामध्ये जेव्हा 60-70 विद्यार्थी असतात तेव्हा प्रत्येकाचा फीडबॅक हा वेगळा असेल. माझ्या शिकवण्याकडे प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या अँगलमधून, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल. कोणाला चांगलं मी शिकवतो असं वाटेल, कोणाला कठीण मी शिकवतो असं वाटेल, कोणाला अंडरस्टँड होत नाही असं होत असेल. म्हणजे प्रत्येकाची एकाच उद्दीपकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. एकाच उद्दीपकाला समानच प्रतिक्रिया दिल्या जातील असं नाही. समजा वर्गामध्ये मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारला, उदाहरणार्थ मानसशास्त्राची डेफिनेशन सांगा असं मी सांगितलं तुम्हाला, किंवा मानसशास्त्राच्या कोणकोणत्या ब्रँचेस आहेत हे सांगा, मी सांगितलं तुम्हाला, तर तुमच्या या प्रश्नाला वेगवेगळ्या प्रतिक्रिया असू शकतील. उद्दीपक एकच आहे पण प्रतिक्रिया मात्र वेगवेगळ्या आहेत. अशाच पद्धतीनं एकाच उद्दीपकाला सारख्याच प्रतिक्रिया येतील असं नाही आहे, तर प्रत्येक व्यक्ती एखाद्या उद्दीपकाला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ शकतो. प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असते. वर्तन हे 2 प्रकारचं असतं. एक आहे व्यक्तवर्तन, ज्याला आपण ओव्हर्ट असं म्हणतोय, ज्यामध्ये वागणं किंवा कृती व्यक्त केलेली असते. चालणं आहे, बोलणं आहे, पाहणं आहे, नाचणं आहे, या सगळ्या ओव्हर्ट आहेत, व्यक्तकृती आहेत, व्यक्तवर्तन आहे. वर्तनाचे 2 प्रकार आहेत, व्यक्तवर्तन आणि अव्यक्तवर्तन. ज्याला व्यक्तवर्तनाला आपण ओव्हर्ट असं म्हटलेलं आहे, आणि दुसरं जे वर्तन आहे ते अव्यक्तवर्तन आहे. आता या व्यक्तवर्तनामध्ये चालणे, बोलणे यासारख्या ज्या क्रिया आहेत या व्यक्त केल्या जातात, आपण त्या पाहू शकतो. निरीक्षणक्षम आहे या क्रिया. एखादा व्यक्ती डान्स करतोय म्हटल्यानंतर आपण त्याला पाहतो, म्हणजेच काय, आपण त्याला ऑब्झर्व करू शकतो, निरीक्षण त्याचं करू शकतो. पण अव्यक्त वर्तनामध्ये मात्र असं नाही आहे. अव्यक्त वर्तन हे निरीक्षण नसते, त्याला आपण ऑब्झर्व करू शकत नाही. असे कोणकोणते वर्तन प्रकार आहेत अव्यक्त वर्तनाचे की जे आपण पाहू शकत नाही आहे? उदाहरणार्थ, विचार आहे, भावना व्यक्त करणं आहे. मला सांगा, तुमच्या मनामध्ये कोणते विचार चाललेत हे मला समजेल का? आता नाही समजणार आहे. सगळीच मुलं तुम्ही माझ्या व्याख्यानामध्ये व्यस्त आहात, मग्न असतात असा अर्थ मी काढू शकतो का? काही विद्यार्थी नुसतेच फिजिकली माझ्याकडे पाहत असतील, परंतु मनाने मात्र वर्गामध्ये नसतील, क्लासमध्ये नसतील किंवा माझ्या लेक्चरमध्ये नसतील. म्हणजे त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळा विचार चालू असेल. हे विचार मला समजून येऊ शकतात का? नाही आहे. विचार किंवा भावना हे अव्यक्त स्वरूपाचं वर्तन आहे, त्याला मी ऑब्झर्व करू शकत नाही. मी तुम्हाला ऑब्झर्व करू शकतो, मी तुम्हाला पाहू शकतो की तुम्ही माझ्याकडे पाहताय की नाही. तुम्ही डोळे दृष्टी माझ्याकडे ठेवून बसला, माझं लेक्चर ऐकताय असा त्याचा अर्थ नाही आहे. तुम्ही माइंड कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असेल तर तुम्ही माझ्या लेक्चरमध्ये असाल, पण मनामध्ये काही विचार तुमचे चाललेले असतील तर ते कसं आपल्याला समजणार आहे? नाही समजणार. म्हणजे
विचार जे आहेत ते अव्यक्त स्वरूपाचं वर्तन आहे, किंवा आपण ज्या भावना आपल्या मनामध्ये असतात, आनंद, दुःख वगैरे, या भावनासुद्धा अव्यक्त स्वरूपाच्या आहेत. म्हणून इथं मी म्हटलं की वर्तनाचे 2 प्रकार आहेत. एक आहे व्यक्तवर्तन आणि दुसरं आहे अव्यक्त वर्तन. आता या व्यक्तवर्तनाविषयी मी सांगितलं, तसं अव्यक्त वर्तनाविषयी पण आपण बोललो. आता या व्याख्येवरून दुसरा जो घटक सांगितलेला आहे तो म्हणजे मानसिक प्रक्रिया, त्याला आपण मेंटल प्रोसेस असं म्हणतो. वर्तनामध्ये अंतर्गत आणि बाह्य घटकांचा विचार केला जातो. आता हा विचार करत असताना मानसिक प्रक्रियांचा विचार करतो. मानव हा नेहमी मानसिक प्रक्रियांचा विचार करतो, जसं की मानसशास्त्रामध्ये मानसिक प्रक्रियांचा विचार केला जातो, ज्यामध्ये विचार आहे, स्मरण आहे, विस्मरण आहे. मानसिक प्रक्रिया कोणकोणत्या असतात इथं डेफिनेशनमध्ये सांगितलेले आहे. मानसशास्त्राचा अभ्यास विषय हा मानवी वर्तन व मानसिक प्रक्रिया यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे. वर्तन म्हणजे काय आपण पाहिलं. वर्तन हे 2 स्वरूपाचे आहे, व्यक्त वर्तन आणि अव्यक्त वर्तन. दोन्हीची उदाहरणं मी तुम्हाला सांगितलेले. व्यक्तवर्तनामध्ये आपण त्या वर्तनाला पाहू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. उदाहरणार्थ पाहणे, बोलणे, नाचणे. एखादा व्यक्ती नाचतो आहे, एखादा व्यक्ती गायन करतो आहे, एखादा व्यक्ती वादन करतो आहे, आपण त्याला पाहू शकतो. एखादा व्यक्ती व्याख्यान देतो आहे, आपण त्याला पाहू शकतो. तुम्ही मला पाहत आहे, माझं वर्तन शिकवणं हे व्यक्तवर्तन आहे, बरोबर आहे की नाही. पण माझ्या मनामध्ये चाललेल्या भावना किंवा विचार तुम्हाला समजून येत नाही, ते अव्यक्त स्वरूपाचं वर्तन आहे. हे व्याख्येवरून वर्तनाविषयीचे 2 घटक आपण पाहिले. आता व्याख्येमध्ये पुढचा घटक आहे मानसिक प्रक्रिया, मेंटल प्रोसेस, किंवा ज्याला आपण मानसिक प्रक्रिया म्हणतोय. त्या मानसिक प्रक्रिया कोणकोणत्या असतात, तर त्यामध्ये अंतर्गत आणि बाह्य घटकांचा वर्तनामध्ये विचार केला जातो. जसं की विचार करणे आहे, स्मरण आहे, विस्मरण आहे, अवधान आहे, अध्ययन आहे, वेदन आहे, संवेदन आहे. या सगळ्या मेंटल प्रोसेस आहे. मानसिक पातळीवरती चालणाऱ्या या सगळ्या क्रिया आहेत, ज्याची आपल्याला जाणीव नसते, पण तरीसुद्धा या क्रिया चालू असतात. प्रत्येक वेळी आपण विचार करतोय हे आपल्याला माहीत असतं का आपण विचार करतोय? नाही आहे. काही वेळा आपण सहजच लगेच विचार सुरू होतं. अवधान आहे, एखाद्या गोष्टीवरती आपण कॉन्सन्ट्रेशन देतो. वेदन, अवधान, संवेदन, अध्ययन, स्मरण, विस्मरण, या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या सगळ्या मानसिक पातळीवरती चालणाऱ्या प्रक्रिया आहेत. आणि त्या प्रक्रियांचा अभ्यास, शास्त्रशुद्ध अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो. आता हा शास्त्रशुद्ध अभ्यास कसा केला जातो, तर त्यासाठी कशाची गरज आहे. एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला सायंटिफिक स्टडी, शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे काय, सायंटिफिक स्टडी. जर सायंटिफिक स्टडी आपल्याला करायचं असेल तर त्या विषयावरती, त्या घटकावरती आपल्याला एक्सपेरिमेंट करावे लागते, प्रयोग करावा लागेल. आता प्रयोग म्हणजे मग काय, प्रयोग कशाच म्हटलं जातं, तर नियंत्रित वातावरणात केलं जाणारं निरीक्षण म्हणजे प्रयोग. नियंत्रित वातावरण, कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट ज्याला आपण, कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर ज्याला आपण म्हणतो, नियंत्रित वातावरणात केलं जाणारं ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण म्हणजे प्रयोग होय. प्रयोग करायचा असेल तर आपल्याला बाह्य परिस्थिती नियंत्रित करावी लागते. आणि ही बाह्य परिस्थिती आपण नियंत्रित केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, एक गृहीतक घ्यावं लागेल, हायपोथेसिस घ्यावी लागेल, सिद्धांत कल्पना प्रयोगकर्त्याला घ्यावी लागेल. आणि त्या सिद्धांत कल्पना त्याला गृहीत धरून त्याचा पडताळा त्याला घ्यावा लागेल. त्यासाठी त्याला सॅम्पलिंग करावं लागेल, वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्ट करावा लागेल, प्राप्तांक स्कोर कलेक्ट करावे लागतील त्याला. आणि त्याच्यावरून एक प्रातिनिधिक नमुना तयार करून त्याच्याकडून माहिती कलेक्ट केल्यानंतर एक अनुमान त्याला, प्रेडिकेट त्याला करावं लागेल. आणि हे प्रेडिकेट केल्यानंतर, हे अनुमान केल्यानंतर प्रत्यक्ष प्रयोगांती त्याचा पडताळा त्याला घ्यावा लागेल. पूर्वकथा नाही. एखादी घटना भविष्यामध्ये अशी घडेल अशा पद्धतीचं विवेचन असतं, त्याला आपण भविष्यकथन असं म्हणतो. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर मद्यपान करत असेल तर त्याला भविष्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो, हे प्रेडिकेशन झालं, हे भविष्यकथन झालं. तर अशा पद्धतीचं शास्त्रीय, जर एखाद्या विषयाचा आपल्याला शास्त्रशुद्ध अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी प्रायोगिक पद्धती आपल्याला वापरावी लागेल, एक्सपेरिमेंटल मेथड वापरावी लागेल आपल्याला. याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची परिवर्तके आपल्याला घ्यावी लागतील, व्हरायबल्स ज्याला आपण म्हणतो, जसं की डिपेंडंट व्हरायबल असेल, इंडिपेंडंट व्हरायबल असेल, कॉन्स्टंट व्हरायबल्स असेल. अशा प्रकारची 3 परिवर्तके आपल्याला प्रायोगिक पद्धतीमध्ये घ्यावी लागतील. प्रयोगासाठी 2 व्यक्तींची गरज असते, एक आहे प्रयोगकर्ता आणि दुसरा आहे प्रयुक्त. प्रयोगासाठी 2 गट घ्यावे लागतील आपल्याला, कंट्रोल्ड ग्रुप आहे आणि ज्याला आपण नियंत्रित गट असं म्हणतो आहे, आणि दुसरा एक्सपेरिमेंटल ग्रुप ज्याला आपण प्रायोगिक गट असं म्हणतो. असे 2 वेगवेगळे गट घ्यावे लागतील आणि दोघांना एकच टास्क देऊन त्यांच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करावं लागेल. आणि त्याच्यावरून मग आलेला जो निष्कर्ष आहे त्या निष्कर्षाचा आपल्याला पडताळा घ्यावा लागेल. म्हणजे इथे
मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना मानसशास्त्राचा जो अभ्यास विषय आहे तो वर्तन आहे, त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या मानसिक प्रक्रिया आहेत, ज्या मानसिक प्रक्रिया कोणत्या मी सांगितलं की विचार आहे, स्मरण आहे, विस्मरण आहे, अवधान आहे, अध्ययन आहे, संवेदन आहे, त्याचबरोबर इकडे अध्ययन आहे, संवेदन आहे, स्मरण आहे, विस्मरण आहे, या सगळ्या प्रक्रिया आपण मानसिक प्रक्रिया म्हणून घेतलेल्या आहेत. तर यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी आपल्याला वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब आपल्याला करावा लागेल. मग प्रायोगिक पद्धती असेल, सर्वेक्षण पद्धती असेल किंवा इतर ज्या पद्धती आहेत, केस स्टडी मेथड असेल, तर यासारख्या अनेक मानसशास्त्रीय अभ्यास पद्धती आहेत. या अभ्यास पद्धतीचा आपण वापर करून इथे एखाद्या घटकाचा शास्त्रशुद्ध अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण मानसशास्त्र म्हणजे काय, वर्तन म्हणजे काय, त्या घटकाविषयी आपण समजून घेतलेले आहे. मानसशास्त्राची जी डेफिनेशन आहे ती मी तुम्हाला सांगितली की मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र होय. आणि दुसरी डेफिनेशन मी सांगितली तुम्हाला, मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. या व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि वर्तन म्हणजे काय, वर्तनाचे 2 प्रकार आपण घेतलेले आहेत, ज्यामध्ये व्यक्तवर्तन आणि अव्यक्त वर्तन. त्याचबरोबर व्याख्येवरून दुसरा जो घटक घेतला आपण मानसिक प्रक्रिया, आणि तिसरा घटक घेतलेला आहे वैज्ञानिक पद्धती. या सर्व घटकांचा आपण अभ्यास केल्यानंतर या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.